तर दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसतेय। मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये तरुणाईची गर्दी जमली आहे। आंदोलन आता सुरू झालेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। दादरमध्ये विद्यार्थ्यांचं आता हे आंदोलन सुरू आहे। राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून हे चित्र पाहायला मिळते। मुंबईमध्ये तर सातत्यानं शिवाजी पार्क आता हे आंदोलनाचं एक ठिकाण झाल्याचं पाहायला मिळतंय। थोड्या वेळाने एक गर्दी जमा होते, आंदोलनं होतात, घोषणाबाजी होते। आता पुन्हा एकदा अशा प्रकारे हे आंदोलन सुरू झालेले आहे। 2 दृश्य आपण पाहतोय। सध्या पुण्यामध्ये सीजेपीने काढलेला मोर्चा, या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाची हाक खरं तर उद्या दिलेली आहे, मात्र आजही ही आंदोलनं सातत्यानं होताना पाहायला मिळतात। तर वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनाचं हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 5 दिवसांपासून देशभरातलं वातावरण ढवळून काढलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं ठरलेलं आहे आणि आज 5व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच आहे। आणि आपण या आंदोलनासंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। मुंबईमधून माझे 2 सहकारी आपल्याबरोबर आहेत, कृष्णात पाटील आणि त्याचबरोबर ओम देशमुख, आणि पुण्यामधून चंद्रकांत फुंदे सध्या आंदोलनावर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी। जाणून घेऊया आपण सगळ्यात आधी पुण्यामध्ये जाऊया आणि जाणून घेऊया पुण्यातलं वातावरण। चंद्रकांत, मोठ्या प्रमाणात सीजेपीचं आंदोलन आता सुरू आहे। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त आणि प्रचंड दिसतो आहे। काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे? कोणाच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे का? पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। अनुपमा, तुला माहिती आहे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, त्यामुळे सगळे विद्यार्थी युनिव्हर्सिटी इथं सगळे आंदोलन अगदी त्याच आक्रमकते आणि सुसूत्रपणे होतात। आजचे आंदोलन सगळे मी म्हणेल अनिकेतला आहे। अनिकेत, कसं नियोजन केलं आज? पोरं मी 1 किलोमीटर रांगे नक्कीच अजूनही फोन करतायत लोक, शनिवारवाड्यापासून अजूनही चालत येत आहेत। अजूनही माहिती मिळते की मागे लाल महालापर्यंत पब्लिक आहे। म्हणजे नक्कीच हे आंदोलन आता कोणाचं विशेष राहिलेलं नाहीये, हे सामान्य जनतेने सामान्य विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे। हे लोकांचं आंदोलन झालंय आणि इतके शांततेपणे बघताय आपण, खूप शांततेपणे चाललंय, कुठलेही गडबड गोंधळ नाहीये। जे आपण मागील दिवसांमध्ये बघत होतो तो गोडबड गोंधळ थांबलेला आहे। म्हणजे लोकांना आता हे कळलं नाही की जे काल दिल्लीत मनोज जरांगे पाटील जाऊन आले आणि त्यांनी निरोप दिला की तुम्ही जेवढं शांततेत आंदोलन करसाल, तेवढं आंदोलनाला बळ मिळेल आणि तेवढा विजय आपला लवकर होईल। त्यामुळे हे आंदोलन येत्या 2 दिवसात अजून थोडं तीव्र होईल। जरांगे दादांचे समर्थक म्हणून आला की विद्यार्थी म्हणून? नाही, मी इथं माझ्या देशाचा एक विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालाय, अत्याचार झालाय, त्यासाठी आलेलो आहे। ही लढाई कुठल्या एका समाजाची नाही, तर ही सर्व समाजाची आहे। बहुजन समाजाची लढाई आहे आणि बहुजन विद्यार्थ्यांची लढाई आहे। या लढाईत आम्ही शेवटपर्यंत थांबू आणि कुठल्याही परिस्थितीत या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आपल्यासोबत चाचा मुलीला घेऊन आलात। ही मुलीचा आमच्या फ्युचर आहे उद्याचा, म्हणून आम्ही यांना घेऊन आलो। कारण हे स्टुडंट्स आहे, आता हे पण स्टुडंट्सच आहे, म्हणून आम्ही ह्याला घेऊन आलो का यांच्या फ्युचरसाठी आम्हाला सिक्युरिटी पाहिजे। आमच्या मुलांची शिक्षणाची सिक्युरिटी पाहिजे। मोर्चा घरात पोहोचलेला आहे बघा। एवढ्या चिमुडीचं फ्युचर, शैक्षणिक फ्युचर तिचं सिक्युअर व्हावं म्हणून हे सगळे आंदोलक इथं स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेली सगळी पिढी। काल दिल्लीमध्ये संघर्ष चंद्रकांत, एकंदरीतच मोर्चाचं स्वरूप विराट आहे आणि जसं आता तुम्ही ज्यांच्याबरोबर बोललात त्यांनी सांगितलं की अजूनही विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे। त्यामुळे आता इथून पुढच्या काही तासामध्ये हा मोर्चा किती मोठं स्वरूप घेईल हे आता लक्षात येत आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी चंद्रकांत फुंदे। पुण्यातल्या सर्व या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। थेट जाऊया आपण मुंबईमध्ये असे 2 सहकारी सध्या मुंबईतल्या दादरमधल्या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत। आधी आपण जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, मोठं आंदोलन दादरमध्ये सुद्धा सातत्यानं होताना पाहायला मिळतंय। आज दादरमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची हाक आहे, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकं सगळं स्वरूप आहे? अनुपमा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये विद्यार्थी आलेले आहेत आणि एक उत्साह आहे आणि त्याचबरोबर केवळ एक मागणी घेऊन आलेले आहेत की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा। केवळ
विद्यार्थी नाही आहेत तर पालक देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. काही पालक आपल्यासोबत आहेत. तर तुम्ही देखील आंदोलनात सहभागी होताय, काय सांगा? मला एवढं सरकारला सांगायचं आहे, खूप झालं आता, भरपूर झालं. आता तरी जरा तुमच्या डोक्यात हवा केल्याची काढा. कारण का माहिती, ही मुलं कोणासाठी लढतात आहे? स्वतःसाठी नाही लढत आहे, सगळ्यांसाठी लढतात आहे. आम्ही पण आज झालं, आमचा भाचा आहे, आमचा मुलगा आहे किंवा आमचा नातू आहे, ह्या पण आम्ही आलो. मला एवढं सगळ्यांना सांगायचं आहे, आता तरी तुम्ही हार मारा तुमची. तुम्हाला जिद्द करायची गरज नाही. तुम्ही लहान मुलांना रडवताय, त्यांना छळताय, हे बंद करा. महिलांच्या अंगावर तुम्ही हात टाकताय. हे आमचं भारत आहे, हे आमचं महाराष्ट्र आहे. कुठे महाराष्ट्र नेऊन ठेवलाय? आंबेडकरांनी काय शिकवलं? बाळासाहेबांनी काय शिकवलं? इंदिरा गांधी पण होत्या, त्यांनी पण हे केलं नव्हतं. हे असे घाणेरडे कारस्थान करतात आहेत. आज आम्ही इकडे आलोय, आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही थांबणार नाही. कोणी येऊ दे, आम्ही बिनधास्त लढायला तयार आहे या मुलांसाठी. आमचा एक जीव गेला तरी 100 मुलांना जीव मिळेल. तर अनुपमा, हा जो आहे तो संताप जो आहे तो पालकांचा पाहायला मिळतोय. अनेक विद्यार्थी आहेत जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. काय सांगशील, कुठून आलेला आहेस? कुठून आलेला आहेस? काय आंदोलन? डोंबिवलीवरून आलेलो आहे. काय सांगशील, काय आंदोलन? आम्ही सगळे एकत्र इथे युवा आलेलो आहोत. आमचा फक्त एकच आवाज असणार आहे, सगळ्यांचा एकच आवाज आहे आज. आणि आम्ही दिल्लीहून नक्कीच नीट करू आणि आम्ही पोलिसांबरोबरही सहायता देतो आहोत. तर पोलिसांना देखील सहकार्य करतोय. अनेक मुली या ठिकाणी आलेल्या आहेत ज्या बोलताना पाहायला मिळत आहेत. काय वाटतं तुला या आंदोलनाच्या संदर्भात? सगळे तरुण मुलं आहेत, एक ध्येय म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. I think this protest is a very necessary topic to be talking about because nobody hears the students out. हिंदी में कोई स्टूडेंट की बात नहीं सुनता है, तो इसके लिए कि ये जो इनिशिएटिव लिया है वो बहुत ज़्यादा अच्छा है. इट्स इम्पोर्टेंट फॉर द सिटी, इट्स इम्पोर्टेंट फॉर द नेशन. थैंक यू. तर अनुपमा, या तरुणीच्या भावना आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. केवळ मुंबई नाही तर मुंबईच्या विविध भागात, उपनगरातून देखील अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. अनुपमा, खरंय कृष्णा, जेनझींचं हे आंदोलन आहे आणि आपला आवाज ऐकावा, सरकारनं आपला आवाज ऐकावा, मागण्या ऐकाव्यात यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. स्वरूप जरी मुंबईतल्या आंदोलनाचं वेगळं असलं तरी मागणी त्यांची एकच आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतात. आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले जातात. तर एकंदरीतच दादरमधल्या या आंदोलनामध्ये आत्ता असंख्य विद्यार्थी मुंबई शहर आणि उपनगरामधून दाखल झालेले आहेत, आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या मागण्या पुढे करतात. मुंबईतल्या आंदोलनाचं एक वेगळं स्वरूप, एक वेगळा उत्साह या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही पक्षाचं हे आंदोलन नाही तर केवळ तिरंग्याच्या खाली करण्यात येत असलेलं हे आंदोलन आहे. तिरंगे हातात दिसतात या मुलांच्या आणि मागणी होती आहे ती म्हणजे सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं. शिक्षणाचा जो खेळखंडोबा झालेला आहे, परीक्षांच्या संदर्भातला जो सगळा खेळखंडोबा झाला आहे त्याकडे लक्ष द्यावं. मुलांच्या भवितव्याचा हा प्रश्न असल्याचं हे विद्यार्थी सांगतात. त्यामुळे निश्चितच या विद्यार्थ्यांच्या मागणीला कितपत यश येते बघायचं. आपण पुणे आणि मुंबई या दोन शहरातली दृश्य पाहतोय. छत्रपती शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे तर पुण्यामध्ये देखील आता शनिवार पाड्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा एक मोठा लॉंग मार्च निघालेला आहे. तर या दोन्ही घडामोडींवर आपले लक्ष आहे. आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून चंद्रकांत फुंदे होते. चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. कृष्णात धन्यवाद शिवाजी पार्कमधून दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी. Here comes something.